नमस्कार प्रेक्षकांनो, व्हीएस टेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आईच्या नावावरची जमीन तिच्या मृत्यूनंतर कोणाची होते, सध्याचा वारसा कायदा काय सांगतो, तर याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया। तर आजही अनेक कुटुंबामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की आईच्या नावावरची जमीन होती, तिच्या मृत्यूनंतर ती कोणाला मिळते। संपत्तीचे वाटप हे केवळ कौटुंबिक प्रश्न नसून कायद्याच्या मर्यादित येणारे गंभीर विषय आहेत। प्रचलित हिंदू वारस कायद्यानुसार स्त्रीच्या नावे असलेली जमीन तिच्या मृत्यूनंतर तिच्या कायदेशीर वारसांमध्ये कशी वाटली जाते हे स्पष्टपणे सांगितलेले आहे। सध्याचा वारस कायद्याचे महत्त्वाचे मुद्दे। तर मुद्दा कायद्यानुसार स्पष्टीकरण, स्त्रीच्या संपत्तीवर हक्क, तर तिच्या सर्व कायदेशीर वारसांचा समान हक्क। वसियत असेल तर वसियतीनुसार मालमत्ता वाटप होते। वसियत नसेल तर नॅचरल सक्सेशन लागू होईल। मुले आणि मुलींचे हक्क पूर्णपणे समान। जमीन पतीच्या नावे गेली तर पत्नीच्या मृत्यूनंतर तो कायदेशीर वारस असेल। आईच्या नावे असलेली जमीन मृत्यूनंतर कोणाचा हक्क, तर हिंदू सक्सेशन ॲक्ट 1956 सुधारित नुसार जर आईच्या नावे जमीन असेल आणि तिने वसियत तयार केली नसेल तर तिचे सर्व कायदेशीर वारसांना समान हक्क मिळतो। कोण असतात वारस, तर पहिले आहे पती, दुसरे आहे मुले किंवा मुली, तर तिसरे आहे जर वरील वारस उपलब्ध नसतील तर तिचे आई वडील किंवा भाऊ बहीण। तर वारसा हक्कासाठी आवश्यक कागदपत्रे, कागदपत्रांचे नाव, मूळ प्रमाणपत्र, मालमत्ता हस्तांतरित आधार, वारस प्रमाणपत्र, कोण वारस आहे ते दर्शवण्यासाठी, 7/12 उतारा जमीन नोंद, मालमत्तेची मूळ नोंद तपासण्यासाठी, आधार कार्ड, पॅन कार्ड इत्यादी, ओळख व वारस म्हणून मान्यता देण्यासाठी। उदाहरणार्थ केस स्टडी, मालतीबाई यांच्या नावावर गावात 3 एकर शेती होती, त्याचा मृत्यू अचानक झाला। तिन्ही मुले मालमत्तेवर हक्क सांगू लागले, पण मुलगी रुपालीला वडीलधाऱ्यांनी वगळले। मात्र कायद्याप्रमाणे रुपालीलाही तिच्या भावा इतकाच हक्क आहे। जर ती न्यायालयात गेली तर ती आपल्या हक्कासाठी कायदेशीर दावा दाखल करू शकते। महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा, आईच्या मालमत्तेवर तिच्या सर्व वारसांचा समान हक्क असतो। मुलीला देखील मुलगा जितकाच वाटा मिळतो। कोणतीही तडजोड कायदेशीर नाही। वसियत असेल तर त्यानुसार मालमत्ता वाटप होते। वचन बोलणे किंवा फक्त कुटुंबातील तडजोड कायद्यांपेक्षा वरचढ नाही। तुमच्या हक्कांसाठी जागरूक व्हा। तुमच्या कुटुंबातील मालमत्ता कोणाच्या नावावर आहे हे स्पष्ट करा। जर आईच्या नावे जमीन असेल तर तिच्या मृत्यूनंतर सर्व वारसांनी कायदेशीर कागदपत्र तयार करून वाटप करणे गरजेचे आहे। गरज असल्यास स्थानिक वकील किंवा महसूल अधिकाऱ्याचा सल्ला घ्या। निष्कर्ष, सध्याचा वारस कायदा स्पष्टपणे सांगतो की स्त्रीच्या संपत्तीवर तिच्या मुलगा किंवा मुलींना आणि पतीला समान हक्क आहे। कायदेशीर माहिती नसल्यामुळे अनेकदा मुलींना वाटपातून वगळले जाते, जे पूर्णपणे चुकीचे आहे। मुलींनाही त्यांच्या आईच्या मालमत्तेवर तितकाच हक्क आहे। कुटुंबात शांतता आणि न्यायासाठी कायदेशीर वाटप आणि वारस प्रमाणपत्र अनिवार्य आहे। तर प्रेक्षकांनो, तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।